कल्याण पूर्वेमध्ये तरुणीला मारहाण प्रकरणामधला दुसरा आरोपी रणजित झा याला कल्याण न्यायालयाने आज जामीन याचा मंजूर केलेला आहे। नेमका काय युक्तिवाद झालेला आणि कुठल्या बेसवरती त्याला जामीन मंजूर केला आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्याला रणजित झा यांचे वकील सुदाम गव्हाणे हे आपल्यासोबत आहेत। यांच्याकडनं जाणून घेऊया। सर, काय सांगाल, आज जो जामीन मंजूर झालेला आहे कुठल्या बेसवरती तो जामीन मंजूर करण्यात आलेला आहे? रणजित झा याला जो जामीन मंजूर झाला तर त्या एफ.आय.आरमध्ये केवळ गोकुळ झा याच्याविरुद्ध तक्रार देण्यात आलेली होती। रणजित झा विरुद्ध कुठल्याही प्रकारची तक्रार नव्हती। केवळ रणजित झाला राजकीय द्वेषातून व पोलिसांच्या दबावापोटी त्याला या गुन्ह्यामध्ये अडकवण्यात आलं होतं। त्यानंतर मी व तसेच वरिष्ठ वकील हेमंत चुंबळे यांनी माननीय न्यायालयामध्ये युक्तिवाद केला। त्यानंतर माननीय न्यायालयाला आमची बाजू पटली। तसेच आम्ही माननीय न्यायालयात सर्व पुरावे देखील दाखवले। तसंच या आरोपीमध्ये या गुन्ह्यामध्ये या आरोपीचा कुठलाही सहभाग नसल्याचं आम्ही माननीय न्यायालयास पटवून दिलं। त्यानंतर माननीय न्यायालयामध्ये आमची बाजू ऐकून घेतल्यानंतर माननीय न्यायालयाने आरोपी जो आहे रणजित झा याचा जामीन अर्ज मंजूर केलेला आहे। मात्र आपण पाहायला गेलं तर त्या भांडणाची सुरुवात त्याच्यामुळे झाली होती, त्यामुळे त्याला ताब्यात घेण्यात आलेला असं युक्तिवाद गेल्या वेळेच्या सुनावणीत झालेला। त्याचा जामीन अर्ज त्यावेळेला देखील फेटाळलेला होता आणि अवघ्या म्हणजे आज किती दिवसानंतर त्याला जामीन मिळाला आणि सध्या गोकुळ झा याच्याही जामिनावरती काय चर्चा झाली आहे का? कशा प्रकारची पुढचा तपास पोलिसांचा चालू आहे किंवा त्याचे अजून काही केसेसच्या बाबतीत ताबे घेणार असल्याची माहिती मिळते? आता बघा, जो रणजित झा आहे याच्यावर जो काही आरोप लावले होते की याने शिवीगाळ केली किंवा धमकावलं, तर अशा आरोपीमध्ये जे गुन्हे आहेत त्याच्यामध्ये जामीनपात्र अपराध घडतात। त्यामुळे त्या गुन्ह्यासाठी आरोपी रणजित झा याला जास्तीत जास्त दिवस कोठडीत ठेवता येत नाही। तसेच त्यामुळे माननीय न्यायालयास आमची बाजू पटल्यानंतर आणि हे सगळ्या गोष्टी आम्ही न्यायालयाच्या निदर्शनास आणल्यानंतर माननीय न्यायालयाने आरोपी रणजित झाचा जामीन मंजूर केला। तसेच आता गोकुळ झा जो आहे त्याचा तो माननीय न्यायालयीन कोठडीत असल्यामुळे त्याची देखील लवकरात लवकर न्यायालयीन जामिनाची प्रक्रिया पूर्ण करून त्याचा जामिनावर सोडण्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न करण्यात येणार आहे। तसेच आता जो गोकुळ झा याच्यावर विरुद्ध अनेक गुन्हे दाखल करण्यात आले व त्याला इतर गुन्ह्यामध्ये ताब्यात घेतलं, त्यामुळे देखील त्या गुन्ह्यामध्ये देखील त्याच्या जामीन अर्जाची योग्य ती प्रक्रिया चालू असून त्याच्यामध्ये देखील तो लवकरात लवकर सुटेल। एकंदरीत पाहायला गेलं तर आज न्यायालयाने जो निर्णय दिला आहे, गोकुळ झा याचा भाऊ रणजित झा याला जामिनावरती याची सुटका केली असेल तरी देखील गोकुळ झाच्या अडचणीत वाढ आहे, कारण 4 ते 5 गुन्हे त्याच्यावरती दाखल आहेत आणि 5 गुन्हे त्याच्यावरती पाहता त्याला जामीन मिळणं मुश्किल असलं तरी त्याच्या जामिनासाठी अर्ज करून त्याला लवकरात लवकर सोडू अशा प्रकारचं वक्तव्य या ठिकाणी गोकुळ झा याचे वकिलांनी या ठिकाणी केलेलं पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन दिनेश जाधवसह सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।